नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवास भरतीच्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये देशातील सेंट्रल फोर्स म्हणजेच केंद्रीय दलाची आपण संपूर्ण माहिती सविस्तररित्या या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर पोलीस प्रशासनाचे पाठीमागील भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पोलीस प्रशासनाचे पाठीमागील भाग एकदा नक्की बघा व त्यासोबतच महाराष्ट्र भूगोल चे भाग देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील। तर ते सर्व भाग तुम्ही एकदा नक्की बघा, येणाऱ्या भरतीत तुम्हाला नक्कीच फायदा होईल। सुरुवात करूया आजच्या या भागाला। यामध्ये सर्वप्रथम सीबीआय म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। तर सीबीआय या संस्थेची स्थापना 1 एप्रिल 1963 साली करण्यात आली। तर सीबीआयचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे व सीबीआय ही संस्था केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते व सीबीआयचे कार्य काळा बाजार, सट्टेबाजी, नफेखोरी व इतर गुन्ह्यांची चौकशी करणे असे असतं, हे लक्षामध्ये घ्या। यावरती येणारे प्रश्न, सीबीआयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर 1963, तारीख विचारल्यास 1 एप्रिल। सीबीआयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली। त्यानंतर सीबीआय कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या। व त्यानंतर येणारा प्रश्न, काळा बाजार, सट्टेबाजी, नफेखोरी व इतर गुन्ह्यांची चौकशी करणे हे कोणत्या संस्थेचं काम असतं तर सीबीआय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर आयबी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो। तर लक्षात घ्या, आयबीचं मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे। तर आयबी या संस्थेबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजेच या संघटनेची सुरुवात इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजेच आयडी या नावाने 1985 साली झाली। म्हणजेच ज्या संस्थेला आता आपण इंटेलिजन्स ब्युरो असं म्हणतो, या संस्थेला पहिले इंटेलिजन्स डिपार्टमेंट असं म्हटलं जायचं व या संस्थेची स्थापना 1985 साली करण्यात आली। तर आयबी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो यांचे ब्रीदवाक्य जागृत अहनिर्षम म्हणजेच सदैव जागृत असे ब्रीदवाक्य या संस्थेचं आहे व यांचे कार्य देशात होणाऱ्या दहशतवादी कारवाया, शत्रू राष्ट्रांच्या बातम्या, देशाला घातक ठरेल अशा कारवायांबद्दल माहिती केंद्र सरकारला देणे हे आयबी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो यांचे कार्य असते। तर ही गुप्तचर संघटना गृह खात्याच्या नियंत्रणाखाली कार्य करते। यावर पेपरला येणारे प्रश्न, इंटेलिजन्स ब्युरो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली। इंटेलिजन्स ब्युरो या संस्थेला पूर्वी काय नाव होते तर इंटेलिजन्स डिपार्टमेंट। इंटेलिजन्स ब्युरोचे ब्रीदवाक्य तर जागृत अहनिर्षम किंवा जागृत अहनिर्षम हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचे आहे तर इंटेलिजन्स ब्युरो, हे लक्षामध्ये घ्या। त्यानंतर बीएसएफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। तर बीएसएफ या संस्थेची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी करण्यात आली। तर बीएसएफचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे व बीएसएफ या संस्थेचे ब्रीदवाक्य जीवनपर्यंत कर्तव्य असे आहे व बीएसएफ या संस्थेचं कार्य भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करणे असे आहे। तर येणारे प्रश्न, बीएसएफ या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर 1965, तारीख विचारल्यास 1 डिसेंबर। बीएसएफचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली। बीएसएफ या संस्थेचे ब्रीदवाक्य काय तर जीवनपर्यंत कर्तव्य, हे लक्षामध्ये ठेवा। त्यानंतर सीआरपीएफ म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स। सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 साली करण्यात आली। तर सीआरपीएफचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे व या संस्थेचे ब्रीदवाक्य सेवा आणि निष्ठा असे आहे। तर यामध्ये असणारा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय पोलीस दलातील सर्वात मोठे दल म्हणजेच सीआरपीएफ आहे, हे लक्षामध्ये ठेवा। तर सीआरपीएफ या दलाचे कार्य देशातील अंतर्गत सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखणे हे असतं। उदाहरण बघायला गेलं, एखाद्या राज्यात कायदा सुव्यवस्था हाताच्या बाहेर गेल्यास राज्य पोलिसांच्या मदतीसाठी केंद्र सरकार या दलास पाठवू शकते। यावर येणारे प्रश्न, सीआरपीएफ या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर 1939, तारीख विचारल्यास 27 जुलै। सीआरपीएफ या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली। सीआरपीएफ या संस्थेचे ब्रीदवाक्य काय तर सेवा आणि निष्ठा। व त्यानंतर केंद्रीय पोलीस दलातील सर्वात मोठे दल कोणते तर सीआरपीएफ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतर आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स। तर आरपीएफची स्थापना 29 ऑगस्ट 1957 रोजी झाली असून यांच्या प्रमुखास डायरेक्ट जनरल असं म्हणतात व हे IPS दर्जाचे असतात। तर आरपीएफ स्थापनेची शिफारस BN मलिक समिती यांनी केली होती व आरपीएफ या संस्थेचे मुख्यालय दिल्ली याच ठिकाणी आहे व यांचं कार्य रेल्वे प्रवासी सुरक्षा, रेल्वे संपत्ती सुरक्षा करणे। भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आरपीएफ ही संस्था काम करते। यावर येणारे प्रश्न, आरपीएफ या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1957, तारीख विचारल्यास 29 ऑगस्ट। आरपीएफ संस्थेच्या प्रमुखास काय म्हणतात तर डायरेक्ट जनरल। आरपीएफ स्थापनेची शिफारस कोणत्या समितीने केली तर BN मलिक समिती। आरपीएफ या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल।
यानंतर RAF म्हणजेच रॅपिड ॲक्शन फोर्स. रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना 11 डिसेंबर 1991 साली करण्यात आली व यांचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर RAF या संस्थेचे ब्रीदवाक्य सर्व्हिंग ह्युमॅनिटी विथ सेन्सिटिव्ह पोलिसिंग असे आहे, हे लक्षामध्ये ठेवा. व या संस्थेचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे RAF हा CRPFचा एक भाग होता, परंतु आता या संस्थेला स्वतंत्र दर्जा देण्यात आला आहे. व RAF या संस्थेचं कार्य जातीय दंगलीमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात या दलाचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. तर या संस्थेवरती येणारे प्रश्न, रॅपिड ॲक्शन फोर्स या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 1991. तारीख विचारल्यास 11 डिसेंबर. रॅपिड ॲक्शन फोर्स या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर नवी दिल्ली. रॅपिड ॲक्शन फोर्स या दलाचे ब्रीदवाक्य काय, तर सर्व्हिंग ह्युमॅनिटी विथ सेन्सिटिव्ह पोलिसिंग, हे लक्षामध्ये घ्या. यानंतर CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. CISF या संस्थेची स्थापना 2800 कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याने 1 मार्च 1969 रोजी करण्यात आली. तर CISF या संस्थेचे मुख्यालय दिल्ली याच ठिकाणी आहे. CISFला 15 जून 1983 रोजी संसदेच्या दुसऱ्या कायद्याने भारताची सशस्त्र सेना बनवण्यात आली. व CISF या संस्थेचं कार्य केंद्र व राज्य सरकारच्या औद्योगिक प्रकल्पांचे संरक्षण करणे, दिल्ली मेट्रो, संवेदनशील सरकारी इमारतींचे संरक्षण करते, विमानतळास सुरक्षा प्रदान करणे इतकी कार्य CISF या संस्थेचे असतात. तर यावरती येणारे प्रश्न, CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर 1969. तारीख विचारल्यास 1 मार्च. CISF या संस्थेचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर CISFला कोणत्या वर्षी संसदेच्या दुसऱ्या कायद्याने भारताची सशस्त्र सेना बनवण्यात आली, तर 1983 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर ITBP म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. तर ITBPची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी करण्यात आली. तर ITBPचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे व या संस्थेचं ब्रीदवाक्य शौर्य, दृढता, कर्म व निष्ठा असे आहे. तसेच ITBP ही संस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते. या संस्थेबद्दल अधिक माहिती समजून घ्यायची म्हणलं तर हे एक भारताचे सुरक्षा दल आहे. भारत चीन युद्धानंतर या दलाची स्थापना करण्यात आली. लडाखमधील काराकोरमपासून ते अरुणाचल प्रदेशातील दिफुलापर्यंतच्या 3488 किलोमीटर लांबीच्या भारत चीन सीमेवर ITBPचे सैनिक तैनात असतात. यावर येणारे प्रश्न, ITBPची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 1962. तारीख विचारल्यास 24 ऑक्टोबर. ITBPचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर नवी दिल्ली. या संस्थेचे ब्रीदवाक्य विचारल्यास शौर्य, दृढता, कर्म व निष्ठा असे आहे, हे लक्षामध्ये घ्या. यानंतर RAW रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ज्याला आपण म्हणतो, या संस्थेची स्थापना 21 ऑक्टोबर 1968 रोजी करण्यात आली व या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर RAW एजन्सीचे ब्रीदवाक्य धर्म रक्षिती रक्षित असे आहे. या संस्थेची अधिक माहिती म्हणजेच 1962च्या भारत चीन युद्धात आणि भारत पाकिस्तान युद्धात भारताची अंतर्गत संस्था विशेष काही चमक दाखवू शकल्या नाहीत, म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली, ज्याला आपण RAW एजन्सी म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग असे म्हणतो. तर या संस्थेचे कार्य दहशतवादांची माहिती गोळा करणे, परदेशातील गुप्त माहिती मिळवणे, परराष्ट्रीय धोरण ठरविताना मदत करणे असे RAW एजन्सीचे कार्य असते. यावरती येणारे प्रश्न, RAW संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 1968. तारीख विचारल्यास 21 डिसेंबर. RAW एजन्सीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर नवी दिल्ली. त्यानंतर RAW संस्थेचे ब्रीदवाक्य काय, तर धर्म रक्षिती रक्षित असे आहे, हे लक्षामध्ये ठेवा. यानंतर NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स. तर NSGची स्थापना 16 ऑगस्ट 1984 साली करण्यात आली. तर NSGचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे व NSG स्थापन करण्याचा उद्देश दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी आणि अंतर्गत त्रासापासून राज्याचे संरक्षण करण्यासाठी. त्यासोबतच हेही लक्षामध्ये ठेवा, NSGला ब्लॅक कमांडो असेही म्हणलं जातं. तर NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स या संस्थेचे ब्रीदवाक्य सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा असे आहे व या संस्थेचे प्रशिक्षण ठिकाण हे हरियाणा राज्यातील मानेसर या ठिकाणी आहे. यावर येणारे प्रश्न, NSG या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, 1984. तारीख विचारल्यास 16 ऑगस्ट. NSG या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर दिल्ली. त्यानंतर ब्लॅक कमांडो कोणास म्हटलं जातं, तर NSG यांना म्हटलं जातं. त्यानंतर सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचे आहे, तर NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स
हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर हरियाणा राज्यातील मानेसर या ठिकाणी कोणास प्रशिक्षण दिले जाते, तर NSG हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIA ची स्थापना 2009 साली करण्यात आली, तर या संस्थेचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. NIA चे क्षेत्रीय कार्यालय म्हणजेच मुंबई, कोलकाता, हैदराबाद, कोची, लखनौ, रायपूर, जम्मू व गुवाहाटी असे 8 क्षेत्रीय कार्यालय आपल्याला बघायला मिळतात. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची म्हणलं तर दहशतवाद आणि त्या संबंधित गुन्हे यांचा तपास करण्यासाठी NIA ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत तपास यंत्रणा म्हणून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काम करते. यावर येणारे प्रश्न, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 2009. मुख्यालय दिल्ली हे लक्षामध्ये ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सेंट्रल फोर्स ज्या काही सर्व केंद्रीय दले आपण त्यांची सविस्तररित्या माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. तुम्ही देखील केंद्रीय दलाची संपूर्ण माहिती सविस्तररित्या समजून घ्या. यावर पेपरला प्रश्न आल्यास आपल्याला गुण नक्कीच मिळणार. वयासोबतच पोलीस प्रशासन भाग 7 मध्ये म्हणजे समोरच्या भागामध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन आम्ही आलो, जे की तुम्हाला परीक्षेत खूपच फायदेशीर ठरणार आहेत. तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रातील RTO क्रमांक व जिल्हे, शहर व पोलीस खात्याशी संबंधित असणारे संक्षिप्त रूपे तुम्हाला बघायला मिळणार आहे. व या मुद्द्यांवरती पेपरला 1 किंवा 2 प्रश्न नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही पोलीस प्रशासन भाग 7 बघायला विसरू नका. आपले व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही देखील विसरू नका. व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा.